राज्यातल्या 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान। 9 फेब्रुवारीला मतमोजणी। अनेक ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। अमरावती महापालिकेत श्रीचंद तेजवानी यांची महापौरपदी तर सचिन भेंडे यांची उपमहापौरपदी निवड झाल्यावर भाजपचा जल्लोष। भाजप समर्थकांचा महापालिकेबाहेर जल्लोष। अमरावती महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेविका मीराबाई कांबळे यांचं भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला मतदान। एमआयएमकडनं मीराबाई कांबळे यांच्यावर पक्षातून निष्कासित करण्याची कारवाई होणार असल्याची माहिती। परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला पहिली पसंती। 3 वर्षात राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ। केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची राज्यसभेमध्ये माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे एकनाथ शिंदेंचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय। 9 फेब्रुवारीला वाढदिवशी बॅनर लावू नका, पुष्पगुच्छ आणू नका, शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी संजय राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीचं प्रकरण पुढची सुनावणी 17 फेब्रुवारीला। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। धानाचे थकीत असलेले चुकारे त्वरित अदा करा, धान खरेदीची लिमिट वाढवा या मागणीकरता उपोषण। मुंबईच्या जुहू परिसरातील एका घरातून जिवंत मगर जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे प्राणीमित्राची मदत घेत मगरीला रेस्क्यू। मगरीसह इंडियन स्पॉटेड कासव देखील जप्त। वन विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचची संयुक्त कारवाई। वांद्रेवरील सिलिंग आणि कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधा आवश्यक। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। 2 दिवसांपूर्वी झालेल्या दरवाढीनंतर पुन्हा सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण। सोन्याचा दर प्रतितोळा 1,59,000वरून 1,53,000वर तर चांदीचा दर 2,85,000वरून 2,60,000वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।